डॉलरमध्ये कमवताय तुम्ही आता पेटचं सुद्धा रेंट ट्रान्सपोर्टेशन नाहीये. $1000 तुमचं बिल निघून जातं. अरे इथे तर जगणं फारच अवघड आहे. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेतच असाल. आज आपला विषय आहे अमेरिकेतील सॅलरी, म्हणजे अमेरिकेत मिळणारा आपला पगार. आपण खूप ऐकलेलं असतं की अमेरिकेत डॉलरमध्ये कमवताय तुम्ही, आता तुम्ही डॉलरमध्ये छापणार, आता तुम्ही बडे लोक, असं सगळं फक्त ऐकायला छान वाटतं. जितकी मोठी सॅलरी तितके मोठे खर्च. जेव्हा आपण डॉलरमध्ये कमावतो तेव्हा आपल्याला डॉलरमध्ये खर्च सुद्धा करावे लागतात. छोट्यातली छोटी गोष्ट आपल्याला घ्यायची झाली की ते देताना आपल्याला खूप जीवावर येतं. म्हणजे कसं असतं की अमेरिकेतून जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा मला बऱ्याच गोष्टींचे शॉक बसले. कसं असतं की आपली एक मेंटॅलिटी असते की जेवढी होईल तेवढी काटकसर करायची असं. पण मग ते इथे आल्यानंतर नाही शक्य. जेव्हा आपण डॉलरचं कन्व्हर्जन रुपीजमध्ये करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे इथे तर जगणं फारच अवघड आहे. एका स्पेसिफिक टायमिंग नंतर आपण कन्व्हर्जन थांबून दिलं पाहिजे तर इथे जगणं सोपं आहे, नाहीतर सगळं अवघड आहे. कसं झालेलं की आम्ही इथे आल्यानंतर मी प्रत्येक गोष्टीचं कन्व्हर्जन करायला लागले की × 86 मग ते फार अवघड होऊन जायला लागलं की मग आता कोथिंबीर टाकायचीच नाही का भाजीत, मग आता आपण ही वालाची भाजी घ्यायचीच नाही का, मग आता वांग्याची भाजी खायचीच नाही का. तर असं नाहीये. तर हे कन्व्हर्जन आपल्याला एक मोमेंट अशी येते की थांबवून टाकावं लागतं तर आपलं जगणं सोयीचं होतं. त्यामुळे आपल्याला 1 करोड 1.5 करोड अशा सॅलरीचं पॅकेज असलं तरी आपल्याला त्यात सगळे एक्सपेन्सेस असतात. पहिली गोष्ट कशी की 1.5 करोडची सॅलरी ऐकायला फक्त छान वाटते. इथे आल्यानंतर आपल्याला संपूर्ण घर सेट करायचं असतं. अगदी छोट्यातली छोटी गोष्ट, तुमच्या ग्रॉसरीपासून तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सपासून फर्निचरपासून ते घरापर्यंत सगळं सेट करायचं असतं. कारण आपण इंडियात इझिली छान राहिलेलो असतो. इथे त्या गोष्टी शून्यापासून उभं करायच्या म्हणजे खर्च तर येणारच. तर इनिशियली ते आपल्याला सगळ्यांकडून कर्ज घेऊन आपल्याला ह्या गोष्टी उभ्या कराव्या लागतात. त्यानंतर जशी जशी सॅलरी येते तसं तसं आपण सगळ्यांचं कर्ज फेडत जातो. पण आणि इथं तर कसं आहे की छोट्यातली छोटी गोष्ट म्हणजे मोबाईल फोन घेतला तर तो लोन घेऊन घ्यायचा, कार घेतली तर ती लोन घेऊन घ्यायची. आणि इथे इंटरेस्ट ॲज कम्पेअर्ड टू इंडिया कमी लागतो. त्यामुळं लोन घेताना फार असं अवघड वाटत नाही. इथे 30% फ्लॅट इन्कम टॅक्स असतो संपूर्ण अमेरिकेत. मग तो स्टेट वाईज तुम्हाला वेगळा लागतो. आता आम्ही जिथे राहतो मिनिसोटामध्ये तिथे 15% आपल्याला स्टेट गव्हर्नमेंटला द्यावं लागतं आणि 15% आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटला द्यावं लागतं. त्यामुळे इन्कम टॅक्स असा 30%, आपल्या सॅलरीतून इन्कम टॅक्सच 30% जातो. त्यानंतर सांगायचं झालं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की आल्यानंतर अन्न वस्त्र निवारा ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला निवारा. तर आपलं रेंट बघायला गेलं आपण तर इथे काही एक्सपेन्सिव्ह सिटीज सुद्धा आहेत अमेरिकेत, जसं की कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क. ह्या सिटीजमध्ये कसं आहे की आपल्याला 80 लाखचं पॅकेज असेल, म्हणजे 80 लाख म्हणा किंवा 1 करोडचं पॅकेज म्हणा, तर त्यामध्ये तुमचं रेंटच कितीतरी चाललं जातं. तर इथे इनिशियली आल्यानंतर तर आपल्याला रेंटवरच राहावं लागतं. कारण इकडे स्वतःचं घर घेण्यासाठी तुमचं क्रेडिट स्कोअर चांगला पाहिजे. तर त्यासाठी 6 ते 8 महिन्यांचं ड्युरेशन जातं. क्रेडिट स्कोअर एकदा चांगला झाला तर इथली गव्हर्नमेंट किंवा इथल्या बँक्स आपल्याला लोन देतात आणि त्यानंतर आपण आपलं घर घेऊ शकतो. तर रेंटवरच्या घरांची सुरुवात असते $1500 पासून. अगदी छोटं घर $1500 पासून येतं. सो तुम्ही व्यवस्थित तुम्हाला 2 BHK 3 BHK कसं घर पाहिजे तर तसे तुमची रेंजेस वाढत जातात रेंटच्या. तर रेंट असं असतं की $1500 पासून $2500, $3000, $4000, $4500 असं जर मंथली रेंट गेलं तर आपल्याला असं वाटतं की यार ह्या पॅकेजमधून किंवा ह्या मंथली सॅलरीमधून एवढं रेंटच आपलं एवढं मोठं जाणार. सगळ्यात मोठा खर्च असतो तो तुमच्या रेंटचा. नंतरचा मुद्दा आहे कार एक्सपेन्सेस. ॲक्च्युली इथे कसं आहे अमेरिकेत ट्रान्सपोर्टेशन नाही आहे. जसं इंडियात आपल्याला इझिली खाली आपण उतरलो किंवा बाहेर गेलो की ऑटो मिळून जातात, बसेस मिळून जातात किंवा ट्रान्सपोर्टेशनसाठी आपल्याला 2 व्हीलर्स वगैरे अवेलेबल असतात. तसं इथे नाही आहे. इथे येणार म्हणजे तुम्हाला कार येणं मस्ट आहे आणि कार घेणं सुद्धा मस्ट आहे. तर कार घेण्यासाठी तुम्हाला लोन शिवाय ऑप्शन नाहीये. लोन घेऊन तुम्हाला कार घ्यावी लागते. अगदी बेसिक मॉडेल सुद्धा $20,000 पर्यंत येतं इकडचं. त्यामुळे लोन घेऊन तुम्हाला कार घ्यावी लागते.
तो एक मोठा खर्च झाला. कारसाठी लागणारा इन्शुरन्स म्हणजे ऑटो इन्शुरन्स येतो इथे, तर तो इन्शुरन्स काढणं सुद्धा तुम्हाला मस्ट आहे. आपण बोलूया मेडिकल इन्शुरन्स बद्दल. तर इकडचा मेडिकल इन्शुरन्स सुद्धा असं बघायला गेलं तर कॉस्टली आहे. इकडे कसं आहे की तुम्हाला सर्दी खोकला ताप आलं तर तुम्ही उठलात आणि तुमच्या डॉक्टरांना कॉल केला की मी येतोय, मला असं असं झालंय, असं इथे होत नाही. इथे ऍक्च्युली कसं असतं की मेडिकल इन्शुरन्स मस्ट आहे. तुमच्याकडे इन्शुरन्स असेल तर तुम्ही तुमच्या आजारावर तुमचं निदान होऊ शकतं, तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन चेक करू शकता. इथे एक दिवस जरी तुम्ही ऍडमिट झालात तरी $20,000 तुमचं बिल निघून जातं. त्यामुळे इकडे मेडिकल इन्शुरन्स खूप महागडे आहेत. इकडे डोळ्याचा इन्शुरन्स वेगळा आहे, दातांचा इन्शुरन्स वेगळा आहे, ऍक्सिडेंटल इन्शुरन्स वेगळे आहे, ओव्हरऑल हेल्थ इन्शुरन्स वेगळा आहे. त्यामध्ये आपले बरेच पैसे चालले जातात. त्यानंतर तुम्ही जर रेंटवर राहत असाल तर इकडे रेंटर इन्शुरन्स आहे. रेंटवर जरी राहत असाल तरी तुम्हाला तो इन्शुरन्स पे करावाच लागतो. सो ते एक वेगळं आहे, म्हणजे रेंट पण द्यायचं आणि रेंटर इन्शुरन्स पण भरायचा की तुमच्याकडून तुम्ही ज्या घरात रेंटवर राहताय त्या घरात काही नुकसान झालं तर त्यातून त्या ओनर्सला पैसे जातात. इकडे असं आहे की पाण्याचे सुद्धा पैसे भरावे लागतात, जे की आपल्याकडे पाणीपट्टी म्हणून म्हणतात. कचऱ्यासाठी ट्रॅश सिस्टीम जी आहे यांची गव्हर्नमेंटची, तर त्या कचऱ्यासाठी सुद्धा आपल्याला वेगळे पैसे भरावे लागतात. म्हणजे इथे जी स्वच्छता दिसते तुम्हाला तर ती आपण दिलेल्या पैशांमधून सुद्धा होत असते. HOA म्हणून आहे, होम ओनर्स असोसिएशन, अशी एक असोसिएशन आहे. त्यांना आपल्याला पे करावं लागतं, तेव्हा आपला एरिया किंवा आपला एन्व्हायरमेंट एकदम क्लीन दिसतं. तर लाईट बिल्स आहेत, गॅस बिल्स आहेत, मग आपल्या मोबाईलचे रिचार्ज आहेत, इंटरनेटचे रिचार्ज आहेत, असे मंथली बरेच एक्सपेन्सेस आहेत जे इथे सुद्धा पे करावे लागतात. आणि कंपॅरिझन करायला गेलात तर इथे ते जास्त खर्चिक वाटतं इंडियापेक्षा. त्यामुळे जितकी सॅलरी जास्त तितका खर्च सुद्धा जास्त आहे. त्यानंतर बोलायचं झालं तर इंडियन ग्रोसरी शिवाय आपण इंडियन लोक राहूच शकत नाही. कारण इथे कसं आहे की अमेरिकन लोक जे खातात त्या गोष्टी इथे अतिशय स्वस्त आहेत आणि मुबलक प्रमाणात अवेलेबल आहेत. पण आपण जे खातो, आपण इंडियन लोकांना जी रिक्वायरमेंट असते किचनमध्ये लागणाऱ्या, म्हणजे सगळे कुठलेही पदार्थ किंवा कुठल्याही रेसिपीज बनवायला ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी इथे खूप महाग आहेत. कारण इंडियातून एक्सपोर्ट होतात तर ते त्यांचा खर्च काढणारच, पण आपल्याही खिशाला परवडलं पाहिजे. इंडियन ग्रोसरी खूप महाग आहेत. इंडियन भाजीपाला, इंडियन सामान, इंडियन मसाले, इंडियन कुठलीही गोष्ट घ्या तुम्ही, इथे खूप महाग आहे. पण आपण त्याशिवाय राहू शकत नाही, त्यामुळे आपल्याला ते घ्यावंच लागतं. आपण आपल्या मुलांना जर कुठल्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये ॲडमिशन घेतलं किंवा एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज काही करवल्या तर त्यासाठी लागणारे सुद्धा मंथली एक्सपेन्सेस आपल्याला एक्स्ट्रा पे करावे लागतात. कारण स्कूल जरी 12th पर्यंत फ्री असलं तरी काही ॲक्टिव्हिटीज अशा आहेत ज्या आपण एक्सटर्नली मुलांना लावतो स्कूल संपल्यानंतर, त्यासाठी आपल्याला पे करावंच लागतं. सो ते सुद्धा एक्स्ट्रा पे आहे. तुम्हाला ऐकून शॉक बसेल, पण हो असं आहे. इथे पेट टॅक्स लागतो. पेट जे असतात आपल्या घरात, पाळीव प्राणी म्हणतो, तर आपण जर प्राणी पाळत असू कुठल्या घरात, तुमचं कुत्रं असू दे, तुमचं मांजर असू दे, कुठलाही प्राणी घ्या तुम्ही, तर त्याचं तुम्हाला पे करावं लागतं, त्याचा टॅक्स तुम्हाला पे करावं लागतं. इन शॉर्ट, तुम्ही स्वतःचं रेंट जसं भरताय तसं तुम्हाला तुमच्या पेटचं सुद्धा रेंट भरावं लागतं. HOA कडे ते पैसे तुम्हाला, तो टॅक्स तुम्हाला जमा करावा लागतो. सो इथे पेट सुद्धा महाग पडतं. ऍक्च्युली मला आवड नाहीये पेटची, त्यामुळे आमच्या घरात अजून तरी पेट नाहीये. पण सांगायचा मुद्दा असा की ते सुद्धा खर्चिक गोष्ट आहे. आणि मंथली असे बरेच आपले एक्सपेन्सेस असतात जे आपल्याला घेणं मस्ट आहे किंवा जे आपल्याला करणं मस्ट आहे. त्यामुळं मोठी मोठी सॅलरी ऐकायला फक्त छान वाटतं, पण तसे मोठे खर्च सुद्धा असतात. पण हरकत नाही, करोडोमध्ये कमावतो आहोत, अशी सगळ्यांना संधी मिळावी, असं सगळ्या फीचरमध्ये चान्स मिळावा, एवढीच इच्छा आणि एवढीच देवाकडे प्रार्थना. तर असं असतं ओव्हरऑल. सॅलरी जितकी असते तितके खर्च सुद्धा असतात. मी तुम्हाला हे आम्ही आल्यापासून आम्हाला जो एक्सपिरियन्स आला तितके मी तुम्हाला खर्च सांगितले, आणि यापेक्षा वेगळे काही मला वाटले तर मी तो ब्लॉग नक्की बनवेल, मी तो व्हिडिओ नक्की बनवेल पुढे. सो आजचं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.